नमस्कार मित्रांनो, 815 वर्षानंतर नालंदा युनिव्हर्सिटीचे पुन्हा उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आता या विषयावर बोलण्या अगोदर आपण नालंदा युनिव्हर्सिटीचा इतिहास जाणून घेऊ. बिहार राज्यात स्थित असणारे हे विद्यापीठ इसवी सन पूर्व 450 गुप्त वंशाचा सम्राट कुमारगुप्त पहिला याने या विद्यापीठाची स्थापना केली आणि गुप्त राजवटीच्या काळात या नालंदा युनिव्हर्सिटीने या विद्यापीठाने एक चांगले शिखर गाठले. त्याच्या प्रचंड प्रतिष्ठेमुळे चीन, कोरिया आणि दक्षिण पूर्व आशियासह जगभरातील विद्वान विद्यार्थी आकर्षित केले जात असे. आता नालंदा विद्यापीठ मुख्यतः बौद्ध धर्माच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध होते, परंतु येथे गणित, खगोलशास्त्र आणि तात्विक विचार म्हणजेच मेटाफिजिक्स यासारख्या विविध विषयांचीही शिकवण दिली जात असे. विद्यापीठाचा परिसर अत्यंत विस्तृत होता, ज्यामध्ये असंख्य वर्गखोल्या, ध्यान हॉल, वसतिगृह, ग्रंथालय आणि सुंदर उद्याने यांचा समावेश होता. आणि दुःखद घटना अशी, 12व्या शतकाच्या उत्तरार्ध दिल्ली सल्तनतचा सेनापती बख्तियार खिलजी याच्या आक्रमणाद्वारे हे नालंदा विद्यापीठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या आक्रमणात विशेषतः 90 लाखाहून अधिक ग्रंथ असणारे ग्रंथालय मौल्यवान हस्तलिखित नष्ट झाले. हे ग्रंथालय जवळपास 6 महिन्यांपर्यंत जळत होते. यावेळी हजारो भिक्षू आणि विद्वान मारले गेले. विद्यापीठाची पुनर्बांधणी कधीच झाली नाही. या काळानंतर त्याचे स्थान विसरले गेले. नालंदा विद्यापीठाचा नाश ही शिक्षण जगताची सर्वात मोठी हानी आहे आणि शिक्षणाच्या इतिहासातील एक दुःखद घटना होती. नालंदा विद्यापीठाच्या वारशाने पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न आता सध्याच्या काळामध्ये चालू झाले आहे. आधुनिक कॅम्पसच्या रूपात याचा पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, ज्यामुळे प्राचीन ज्ञानाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला जाईल. 19 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी या नालंदा युनिव्हर्सिटीचे उद्घाटन केले. नवीन नालंदा विद्यापीठाचा कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. इथे विविध विषयांच्या अभ्यासक्रमांची ऑफर असेल, ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि बौद्ध अध्ययन याचा समावेश असेल. विद्यापीठाचा कॅम्पस पर्यावरणपूरक असेल आणि तिथे सौर ऊर्जा, पर्जन्य जल संधारण आणि हरित क्रांती तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या विद्यापीठात जागतिक स्तरावरील विद्वान आणि विद्यार्थी येतील, ज्यामुळे भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी भारत सरकारसह अनेक देशांनी आणि संस्थांनी सहकार्य केले आहे. या प्रयत्नामुळे नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा जागतिक शिक्षणाच्या नकाशावर आपले स्थान मिळवू शकेल.